ओहो हो, पहिला शॉट क्लासिकल अंदाजामध्ये खेळलाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पाठवलाय चेंडूला. स्टाईल मध्ये सुरुवात, सिक्सर. ऑन साईडला वळवला गेला पुन्हा एकदा गवताच्या गालीच्या मध्ये. अगदी गरंगळ चेंडू मात्र पाठी येताना आपण पाहिला, जो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर होता तिथून तो धावा त्याला चेंडूला कलेक्ट केलं, उचललं, फेकलं. तद्वर एक धाव मिळाली आणि धावसंख्या 7 वर. सेमीफायनलची मॅच आणि सेमीफायनलच्या मॅचमधून मात्र फायनलचं तिकीट आपलं कोण बुक करेल आणि कोण मेगा फायनलमध्ये KBR कुडपणसोबत लढेल, प्रश्नाचं उत्तर मिळेल येत्या 6 षटकांमध्ये. प्ले अँड मिस, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या बॉलवरती आला सिक्सर, त्यानंतर सिंगल, मग डॉट. बॉलिंग ट्रॅकवरती आशिष आणि बॉलर आशिष आहे ना, येस, राज आणि ओमकार. ओ खरा बॉल पाठवलाय तरी कुठे, मैदानाच्या बाहेर, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचा वरून चेंडू अवाई यात्रेवर, सिक्सर. सहा धावा, षटकार आला धावा, 13 धाव पटलावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिस टायमिंग, बॉल हवेत, मिड विकेट, फिल्डर उपस्थित आणि कॅच घेतली. व्हेरी गुड कॅच, सोपा आणि साधा झेल होता आणि तिथे विकेट मिळाली. फलंदाज बाद. पहिला धक्का 13 या धावसंख्येवर. श्री भैरवनाथ कोंडवी संघाला मात्र पहिला धक्का लागलाय. अवघ्याने अवघ्या 13 या धावसंख्येवरती षटकार ठोकला होता, पण त्याचं प्रत्युत्तर देताना मात्र आशिषने ओमकारला माघारी परतवलंय. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. षटक पहिलं पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. एक ओमकारच्या बॅटमधून, एक राजच्या बॅटमधून आलाय. विकेट देखील मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकार बाद झालाय. 13 धावा, 13 ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहतो षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज शैलेशला आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर श्री भैरवनाथ कोंडवी बनाम शिवकृपा तरुण मित्रमंडळ ताम्हानेमध्ये ही लढत आहे. सेमीफायनलची ही मॅच आहे, उपांत्य फेरीची लढत. आणि त्यानंतर मात्र मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले, मेगा शो, मेगा इव्हेंट, दोस्ती चषक 2024. आणि KBR कुडपण संघ तर फायनलमध्ये दाखल झालाय. वाट पाहत आहेत इथून जो जिंकेल तो आमच्याशी खेळ. काय घडलंय, आणखीन एक वेस्टाय बीमर, नो बॉल. नो बॉल आहे. त्यावरती देखील एक सिंगल मिळाली, म्हणजे 2 धावा अतिरिक्त. धावा 15.
नाही नाही, इथे देखील धाव मिळत नाहीये. फ्री हिट होता खरं तर, सुपर हिट मध्ये कन्वर्ट करता आला नाही. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन बोर्ड टोटल, 15 धावा. फुल टॉस, ओ फुल टॉसला पाठवलंय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा वरून. 6 धावा. षटकार आलाय आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक. बॉलची मागणी केली आहे कारण हा बॉल तर मैदानाच्या बाहेर गेलाय. मिळणार की नाही? सहा धावा आल्यात. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. पुढचा चेंडू नाही, यावेळेस मात्र टोएज वरती लागतोय चेंडू. मात्र संपर्कात बॅटचा नीट आला नाही, रडारमध्ये आला नाही खरं तर फलंदाजाचा, आणि तिथे एक धाव मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22 या आकडावरती आपण पाहतोय. 22 रन्स ऑन दी बोट. 22 धावा धाव पलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला. संपर्क अतिशय चांगला झालाय आणि ज्या क्षणाला संपर्क झाला त्या क्षणाला त्या चेंडूवरती लागली मोहर षटकाराची. मिड विकेटच्या बाहेर सिक्सर. ऑफ साइड रिजन मध्ये हाताना स्टिअर केलाय. मिड ऑफला फिल्डर एकच धाव आणि एकामध्ये समाधान मानावं देखील लागेल. सिंगल धावा संख्या आता टोटल आली 29. 29 धावा 2 षटकानंतर. 29 धावा धाव फलकावर. 29 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 2. टीम श्री भैरवनाथ कोंडवी. बघा जवळपास 5:30 झालेले आहेत मित्रांनो. यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आहे आणि बॅड लाईटमध्ये आपल्याला फायनल खेळावे लागेल. त्यामुळे थोडं फास्ट खेळा. बी फास्ट. चांगला चेंडू. अनप्लेएबल डिलिव्हरी. पहिलाच बॉल अगदी अचंबित करणार होता, फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमित टाकणारा होता. डॉट बॉलने केली सुरुवात. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात. फुल टॉस. खरा बॉल आणि त्यावरती फटका मोठा दाखवला. मिड विकेटच्या बाहेर पाठवलं चेंडूला. 6 धावा. सिक्सर आहे. 6 धावा आहेत. धावसंख्या 35. कोला टाकलाय. अतिशय चांगली लाईन आहे आणि अगदी यॉर्कर लेनचा योग्य वापर केला जातोय. पस्तीस होत्या, 1 मिळाली. 37.
राऊंड द लेग्स कदाचित हो. व्हाईट बॉल. अवांतर धावेचा इशारा पंच करतात. धावत संख्या आता मात्र येऊन पोहोचले ती 37 37 या आकड्यावर. 37 धावा धावफलकावरती षटक. शेवटचा चेंडू अजूनही आपण पाहिलं तर 3 शिल्लक आहेत. आणि पुन्हा राऊंड द लेग्स. लेग स्टम्पचा बाहेरून व्हाईट बॉल. आणि अवांतर धावा ज्या तुम्ही खर्च करता त्या सेकंड इनिंगमध्ये तुमच्या बॅटर्सवरती जास्त दबाव टाकतील. कारण जितक्या जास्त धावासंख्या पहिल्या इनिंगमध्ये बनतील तितक्या जास्त सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला प्रेशर येईल चेस डाऊन करण्यासाठी. आणि त्यामुळे बॉलर्स खूप इम्पॅक्ट टाकतात एखाद्या मॅचवर. कारण तुमच्याकडे हिटर तर 12 असतात पण प्रॉपर बॉलर 3 ते 4 एखाद्या टीममध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. ऑन साईडला खालची कडा बॅटची. फिल्डर जवळपास कोणताही नाही आहे. दूरवरून यावं लागतं. मिडॉनवरून स्क्वेअर लेगचं अंतर कापला. बॉल मिळत नाही आहे म्हणजे अजून एक धाव मिळेल. कदाचित चौथी देखील मिळू शकते. आणि 4 धावा नाही 5 धावू शकत नाही आहे. 4 तुम्ही जास्तीत जास्त धावू शकता. हो चांगला फटका ऑन साईडला. स्क्वेअर लेग फिल्डर आहेत. आणि धावा संख्या किती मिळतील पाहूया. 2 धावा इथे मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावफलक पुढे. स्कोरबोर्ड आता आपण पाहतोय 42-42. चौवेचाळीस झाल्यात. 42 होत्या आणि 2 मिळाल्या. आता 44 44. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतर धावा. आपण पाहूया कॅल्क्युलेशन लावूया आता. अवांतर धावा किती खर्च केल्यात या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतो. 3 एक्स्ट्रा रन आल्यात. ऑन साईडला फटका अतिशय सुंदर आहे. नयनरम्य फटका आपल्याला पाहायला मिळाला. नेत्रदीपक षटकार. क्लासिकल क्लासिकल फटका. डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका आपण पाहिला. ऑन साईडला अगदी मिड विकेटची जागा जणू काय आता आणि ती स्वतःच्या नावावरतीच करून घेतली की काय. मिड विकेटच्या क्षेत्रात अतिशय चांगले फटके आज आपण पाहिले. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 51 झालेल्या आहेत मित्रांनो. 52 धावांचं टार्गेट आहे. 52. 18 बॉल 52. चला लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आपण. आणि KBR कुडपण कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे टॉससाठी.
3 ओव्हरच्या नंतर 51 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 52चं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल झालाय बघा. आपण देखील बॅट्समन पाठवून द्या. श्री भैरवनाथ कोंडवी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिले तर तब्बल 51 धावांचा डोंगर रचलाय आणि तो मोठा डोंगर आता सर करायचा. 52 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉल 52ची गरज. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. सलामीची जोडी. चला मॅच लवकर स्टार्ट करा प्लीज. यानंतर अजूनही फायनल आपल्याला कव्हर करायची. आयोजकांची वारंवार सूचना येते आणि पुन्हा एकदा कॉल असेल. KBR गुडबनचे कॅप्टन आपण देखील तयार राहा. यानंतर लगेच टॉस करायचा आहे. कॅप्टन इथे आहेत. मेगा फायनलची मॅच असेल यानंतर. पण आता मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 52चं टार्गेट ठेवलंय डोळ्यापुढे. शिवकृपा तरुण मित्र मंडळ ताम्हाणेनं. मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. Both of the team show the good game, show the quality cricket. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना 52चा पाठलाग कसा करायचा आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि त्यासाठी सुरुवातीपासून आम्ही हल्ला बॉल करू आणि पहिल्या बॉलवरती हा विजयाचा स्वप्न रंगवणारा, स्वप्नवत सुरुवात करून देणारा भव्य षटकार. काय फटका आपण पाहिला. आशुतोषच्या बॅट मध्ये इतकी ताकद आहे की बॉलला त्यानं पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हरच्या डोक्यावरून क्लासिकल सिक्सर. पुन्हा एकदा ऑफचा रिजन मध्येच प्रहार झालाय. कव्हरला फिल्डर थोडे चाचपडत आहेत चेंडू पकडण्यासाठी पण फायनली बॉल पकडला. एक धाव मिळेल. सिंगल आहे. जास्त काही नुकसान होणार नाही. सिंगलने धावफलक पुढे 7 वर 52 करायचे आहेत. त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये जवळपास 17 ते 18 धावा येणं इथून इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे दोन्ही फलंदाजांना आता आक्रमण करायचं. एका बाजूने आक्रमण करून दुसऱ्या बाजूने शांततेत खेळ राहिला तर स्कोरबोर्ड तितकं फारसं वेगाने जाणार नाही. तुम्हाला प्रति षटकामागे 17 जरी करायच्या तरी आतापर्यंत 2 बॉलमध्ये 7 आल्यात. पुढच्या 4 बॉलमध्ये 10 ते 12चं टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल. ऑन साइडला फटका हवे. चेतरक्षक चेंडू खाली आणि कॅच केले. ड्रॉप. ओ माय गुडनेस. सहज सोपा झेल लॉलीपॉप कॅच होते आणि ती सोडली आहे. कॅच कोणाची सोडली आहे बघा. पहिल्या बॉलवरती आल्याला आक्रमण केलं ओमकारने. ओमकारचा झेल सोडलाय. दीर्घायुषी हो असा शुभ आशीर्वाद जर ओमकारला मिळाला त्याचा फायदा तो घेईल. गोलंदाजाच्या मागे एक्झिक्यूट केला फटका. एक मिळाली. सेकंडचा कॉल. तू मैं हा ना. आणि फायनली 2 धावा पूर्ण. रिस्की रन होती. खरं तर अशा रन्स टाळायला हव्यात कारण पहिल्या बॉलवरती आशुतोषने सिक्सर मारलाय. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास मोठा आहे आणि त्याची विकेट जर इथं तुम्ही धोक्यात आणाल तर तुमच्यासाठी मॅच कठीण होईल. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 41 करायच्यात. विजयासाठीचं हे समीकरण आहे. चौदा बॉल 41. फुल टॉस होता. ऑफसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. LB आउट नाहीये त्यामुळे अपील करून काय फायदा आहे नाही. कारण अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज अपील करत होते. पंच मात्र नकार देत होते.
आणि माहीत असायला बघा LB नाही आहे, कारण रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये मोस्टली LBW विकेट नसतेच आणि बॅटर्ससाठी देखील एखादा ॲडव्हान्टेज हवा. दोन लेग बायच्या स्वरूपात धावाला धावसंख्या 13 प्रति ओव्हर मागे जवळपास 17 ते 18चं टार्गेट मनामध्ये ठेवायचं आहे. चेंडू असेल हा शेवटचा. पहिल्या ओव्हरमध्ये तर नाही, पहिल्या ओव्हरमध्ये तर टार्गेट पूर्ण होणार नाही आहे असं वाटतंय. आणि हो, अगदी योग्य प्रेडिक्शन आपलं राहिलं जरूर रॉय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, जिथे 17 ते 18चं तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट होतं तिथे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 15 आल्या. त्यामुळे पुढच्या 2 ओव्हरमध्ये धावा वाढलाय. आता 12 बॉल आणि 37 करायच्या आहेत. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. इक्वेशन कधी बदलू शकतं, मॅच कधी पलटू शकते. क्रिकेटचा खेळ आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलत असतो आणि मी तर म्हणे सरड्यातून जास्त रंग बदलतो. त्यामुळे मात्र क्रिकेटमध्ये काही भाकीत करणं सोपं नाही आहे मित्रांनो. चला वेळ घेऊ नका. बघा सातत्याने ग्रुप मीटिंग जर तुम्ही घेतली तर मात्र आपल्याला वेळ जास्त होईल. येस, थँक्यू. लगेच बघा या गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे, कारण यानंतर आपल्याला फायनल आहे. त्यामुळे त्या संघाने बघा मी अगदी कौतुक करेन श्री भैरवनाथ कोंडवी टीमचं, कारण लगेच फिल्डिंग लावली. जशी अनाउन्समेंट आम्ही केली तशी लगेच सगळे सेपरेट झाले. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण अगदी खेळाडू वृत्ती यातून तुमची दिसून येते. कारण आयोजकांना आपण सहकार्य करायला हवं. आयोजक इतक्या मेहनतीने एखादी स्पर्धा ठेवतात, मात्र आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्यामध्ये नको यायला. त्यामुळे या लहान लहान गोष्टी आपण करायला हव्यात. तो हो, क्या बात है, क्या बात है. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं, लगेचच क्विक रिफ्लेक्स त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. यष्टांवरती येऊन चेंडू लावला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देखील इथे मिळते. आणि पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात 15 या धावांवरती. आशिष 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज. आशितोष स्ट्राईक वरती. ऑफसाइड रिझन मध्ये बॉल हवे ते कव्हरच्या क्षेत्रात. फिल्डर देखील आणि झेल देखील चांगला घेतला आणि या मॅचची गोल्डन विकेट मिळवली आहे. आशितोष मात्र बाद होता. पहिल्या बॉलवरती ज्याने षटकार ठोकला होता त्या आशितोषला आता तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये सफल राहिलाय. गोलंदाजी मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये. बॉल सँडीला आपण सध्या पाहतोय सह्याद्री ग्रामीण असोसिएशन पोलादपूर तालुक्याचा आहे, पण अगदी ॲक्शन वगैरे त्याची तुम्ही पाहिली, सेलिब्रेशन करण्याची स्टाईल पाहिली तर सँडी फुटाने काटई यांच्यासारखी त्यांची स्टाईल आहे. नाव देखील मॅच आहे, ॲक्शन देखील मॅच आहे, अग्रेशन देखील मॅच आहे आणि खेळ देखील तितकाच चांगला आहे. विकेट मिळाले. 10 बॉलमध्ये 37 करायचे आहेत. म्हणजे आता इतकं लक्षात ठेवायचं की 10 बॉलमध्ये आपल्याला 5 तरी किमान षटकार ठोकायचे आहेत. दहा बॉल 37 नाही, ते देखील संपर्क नाहीये. एक डॉट बॉल खरं तर शिवकृपा तरुण मित्रमंडळ तामाणे संघाला मॅच पासून 2-2 स्टेप लांब घेऊन चाललाय. एक डॉट बॉल तुम्हाला मॅच पासून 2 पावलं दूर नेतोय आणि एखादा षटकार आला की तुम्ही एकच पाऊल पुढे येतात. त्यामुळे सध्या अडचणीत आहे तुमची टीम आणि इथून तुम्हाला येणाऱ्या 9 बॉलमध्ये 5 षटकार तरी शोधायचे आहेत. फुलटॉस होता, तितका चांगला फटका आला नाही. मागे स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत तैनात, त्यामुळे धाव देखील एकच मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे टोटल 16. आता समीकरण राहिलंय 8 बॉल 36 करायच्यात. 8 चेंडू 36 धावा. नाही, हा देखील खरं तर तितका चांगला चेंडू नव्हता, पण फटकाही तितका चांगला आला नाही.
2 धावा इथे मिळत आहेत. 2ने धावफलक पुढे. आता मात्र टोटल आली 18 वर. 7 बॉल 34 ची गरज आहे या मॅच मध्ये. 7-34चं समीकरण आहे आणि सामना मात्र कुठेतरी वाटतोय की एकतर्फा होत चाललाय. आता हळूहळू मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं फलंदाजांना आणि तिथेच मात्र अर्धा सामना जिंकला आणि हा डॉट बॉल निम्मा सामना आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न इथे मात्र पूर्ण केला श्री भैरवनाथ कोंढवी या संघानं. KBR कुडपण संघ देखील ही मॅच पाहतोय. ते देखील इथून पाहतील की दोन्ही टीम कसे खेळतात, कोणता खेळाडू कसा आहे, कोणत्या खेळाडूचे चेंडू कुठे येतात. मगाशी त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये कोणत्या खेळाडूने कशी बॅटिंग केली, त्यामुळे मेगा फायनलमध्ये ते पहिले गेलेत. त्यामुळे त्यांना अंदाज पहिला लागलाय की आता आपल्याला कोणत्या प्लेअर विरुद्ध कशी स्ट्रॅटेजी बनवायची आहे आणि तसे त्यांचे प्लॅन्स देखील बनतील. पण आता 6 बॉलमध्ये 34 करायचे. 6 बॉल 34 ची गरज. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज बॉबीचा वापर केलाय. फोर्स केलाय आणि पहिल्या बाउन्सवरती चौकार. चौकार नाही, तुम्हाला षटकार हवेत. कहाणी में ट्विस्ट. नो बॉल आहे. नो बॉल कॉल केलाय पंचांनी आणि तिथे चौकार म्हणजे 5 धावा मोफत मिळाल्यात. रॉय आता स्कोरबोर्ड मध्ये तुम्हाला देखील बदल करावा लागेल म्हणजे 6 बॉल 29. म्हणून तर क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज म्हटलं जातं. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. एका चरणावरती असं वाटलं की हा चौकार आला त्यामुळे आता या मॅच मध्ये कमबॅक करणं थोडं कठीण, पण त्यानंतर कळालं नो बॉल आहे. त्यामुळे आता पुन्हा डोकेदुखी वाढली. 6 बॉल 29. चांगला चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू आणि या चेंडूने कमबॅक खऱ्या अर्थानं करून दिलाय. आता 5 चेंडू 29 ची गरज म्हणजे 5 षटकार. 5 बॉल 5 सिक्सर ठोकावे लागतील. नुकताच अजय भास्मा माथेरान 6 बॉल 6 सिक्सर देखील मारले. केतन मात्रे वाकळण 5 बॉल 5 सिक्सर मारलेले आहेत या हंगामामध्ये, पण नाही असं काही घडत नाहीये. इथून मात्र आपण पाहतोय हा डॉट बॉल आणि आता विजयाचं स्वप्न ते फक्त स्वप्नच राहील. कारण मात्र आपली प्रबळ दावेदारी पेश केली आता श्री भैरवनाथ कोंढवी या संघानं. मेगा फायनलचं तिकीट जवळपास रिझर्वेशन आता मात्र बुक होते की काय, कन्फर्म तिकीट मिळते की काय. आता वेटिंग मध्ये इतक्या वेळ चालली होती पण आता कन्फर्म तिकीट मिळेल का पाहूया. चौकार आलाय म्हणजे तर या चौकाराने मात्र पूर्णपणे अशा अपेक्षा आता विझलेल्या आहेत. कारण 3 बॉल 25 करायच्यात. 3 षटकार आले तर 18 बनतील, 4 षटकार आले तर 24 बनतील, तरी देखील 1 धाव राहील. आणि इथे मात्र सिंगल म्हणजे आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आता आपण म्हणू शकतो रॉय की आता औपचारिकता शिल्लक आहे, कारण 2 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. 2 षटकार आले तर 12, पण तिथे दुप्पट पाहिजेत. 99.99% जर आपण पाहिलं तर मात्र श्री भैरवनाथ कोंढवी संघ या मॅच मध्ये विजयी ठरू शकतो. अजूनही आम्ही शकतो वापरतो कारण क्रिकेट आहे. नाही आता मात्र इथून मात्र जिंकणं खूप कठीण आहे रॉय. आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये तब्बल 22 करायचे आहेत. मेगा फायनलचं तिकीट जवळपास कन्फर्म केलंय श्री भैरवनाथ कोंढवीनं. जिमचा जो गेट आहे तिथून समोरून प्लीज सगळ्यांनी बाजूला व्हा.
आणि अशा प्रकारे मात्र आपण पाहतोय औपचारिकता पूर्ण झाली, सामना संपला, मॅच फिनिश, सामना जिंकलाय तो श्री भैरवनाथ कोंडवे संघाने आणि मेगा फायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय. आणि मात्र आता आपल्याला मेगा फायनलचे दोन प्रबळ दावेदार मिळालेले आहेत. एका बाजूला केबीआर कुडपण संघ आणि दुसऱ्या बाजूला श्री भैरवनाथ कोंडवी. दोन मेगा फायनलचे हे प्रबळ दावेदार एकमेकांसमोर. काही क्षणामध्ये होईल मेगा ऍक्शनला सुरुवात. कुठेही जाऊ नका मित्रांनो, जोडले राहा आमच्यासोबत दोस्ती चषक 2024 मध्ये. काही क्षणातच मेगा फायनल